श्री गणेशाय नमः. श्री सार्थ सद्गुरु चरण कमलेभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, आज या पवित्र व्यासपीठावरून मी तुम्हाला अशा एका कथेच्या प्रवाहात घेऊन जाणार आहे, ज्या कथेचे केवळ श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख आणि दैन्य समूळ नष्ट होते. आज आपण या दिव्य कथेद्वारे अक्षय तृतीयेचा अलौकिक महिमा, भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांच्या जीवनातील अक्षय पात्राचा तो चमत्कारिक प्रसंग आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या दानाचे जे अनंत फळ मिळते, त्या सर्व रहस्यांचा उलगडा एका रसाळ कथेद्वारे करणार आहोत. श्रोते हो, आजच्या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी जर तुम्हाला ही पौराणिक गाथा आणि भगवंताच्या लीला मनापासून आवडत असतील, तर या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका, जेणेकरून ही भक्तीची ऊर्जा आपल्या सर्वांच्या मनात अक्षय राहील. ही कथा म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही, तर हे साक्षात भगवंताच्या कृपेचे अमृत आहे, जे आपल्या आयुष्यातील रिक्त कुंभांना अक्षय आनंदाने भरून टाकते. श्रोते हो, कल्पना करा त्या काळाची, जेव्हा भारतवर्षाच्या भूमीवर धर्माचे रक्षण करण्यासाठी पांडव वनवासाच्या खडतर प्रवासातून जात होते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वीचा तो काळ, जो परीक्षेचा आणि तपाचा काळ होता. दाट अरण्याचे ते भयानक शांततामय वातावरण, जिथे वृक्षांच्या पानातून गाळणारा वारा जणू काही नियतीच्या गूढ गाथा गात होता. अशा त्या घनदाट वनामध्ये, जिथे हिंस्र पशूंचा वावर होता आणि ऊन पावसाची तमा न बाळगता पाचेही पांडव आपल्या कुलस्वामिनी द्रौपदीसह निवास करत होते. जरी ते राजपुत्र होते, जरी त्यांच्या अंगात इंद्रासारखे बळ आणि सूर्यासारखे तेज होते, तरीही काळाच्या चक्रापुढे त्यांना सामान्य माणसाप्रमाणे कष्टाचा आणि भुकेचा सामना करावा लागत होता. श्रोते हो, अक्षय तृतीयेचा उगम आणि महत्त्व या वनवासाच्या एका अत्यंत हृदयद्रावक प्रसंगाशी जोडलेले आहे. त्या दिवशी वैशाख मासातील शुक्ल पक्षाची ती तृतीया तिथी होती. सूर्याची किरणे पृथ्वीवर जणू सोन्याचा वर्षाव करत होती. सृष्टीमध्ये एक वेगळाच चैतन्यमय सुगंध दरवळत होता, परंतु पांडवांच्या आश्रमात मात्र चिंतेचे सावट पसरले होते. द्रौपदी, जी साक्षात लक्ष्मीचा अवतार मानली जात असे, ती आज अत्यंत कासावीस झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. याचे कारण तिची स्वतःची भूक नव्हती, तर तिच्या दारी येणाऱ्या अतिथींचा सत्कार ती कशी करणार, हा तो यक्ष प्रश्न होता. श्रोते हो, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव हे केवळ वाक्य नाही, तर तो एक संस्कार आहे. पण त्या दिवशी परिस्थिती अशी होती की आश्रमातील अन्नाचा साठा संपला होता. द्रौपदीने आपल्या पतींना आणि स्वतःला जे काही थोडेफार अन्न होते ते वाढले होते आणि आता भांडे रिकामे झाले होते. नेमक्या याच वेळी दुर्वास ऋषी आपल्या हजारो शिष्यांसह पांडवांच्या आश्रमाकडे येत असल्याची वार्ता समजली. दुर्वास ऋषींचे नाव ऐकताच कोणाच्याही अंगाचा थरकाप उडावा, कारण त्यांचा क्रोध प्रत्यक्ष अग्नीसारखा प्रखर होता. जर त्यांचा यथोचित सत्कार झाला नाही, तर ते शाप देऊन सर्वस्व भस्म करतील, या भीतीने पांडवांचे मन व्याकुळ झाले. श्रोते हो, अशा त्या संकटाच्या समयी जेव्हा माणसाचे सर्व मार्ग खुंटतात, तेव्हा तो फक्त एकाच नावाला साद घालतो, ते नाव म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण. द्रौपदीने डोळे मिटले, तिचे हृदय हेलावले आणि तिने मनोमन आपल्या लाडक्या सख्याला, त्या जगतजेत्या कृष्णाला हाक मारली. हे गोविंदा, हे मधुसूदना, हे दीनबंधू, आज तुझ्या या भगिनीची लाज तुझ्या हाती आहे. या रिकाम्या भांड्याकडे पाहून जग हसेल, पण त्यापेक्षा जास्त भीती या ऋषींच्या कोपाची आहे. धावून ये देवा, धावून ये. तिची ती आर्त हाक, ते शुद्ध प्रेम आणि तो अढळ विश्वास पाहून वैकुंठाचा तो स्वामी स्वस्थ कसा बसणार. क्षणात वाऱ्याच्या वेगापेक्षाही जलद गतीने भगवान श्रीकृष्ण त्या अरण्यात प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर तेच चिरंतन स्मितहास्य होते आणि डोळ्यांत करुणेचा सागर वाहत होता. भगवंताला पाहताच द्रौपदीच्या जीवात जीव आला. पण कृष्णाने तर आपलीच एक वेगळीच लीला रचली होती.
भगवान कृष्ण हसत हसत म्हणाले, कृष्णे, मला खूप भूक लागली आहे. आधी मला काहीतरी खायला दे, मग आपण तुझ्या संकटावर बोलूया. द्रौपदी तर अधिकच गोंधळली. ती म्हणाली, देवा, मी तुलाच मदतीसाठी बोलावले आहे, कारण माझ्याकडे तुला देण्यासाठी अन्नाचा एक कणही शिल्लक नाही. सर्व भांडी मी घासून पुसून स्वच्छ ठेवली आहेत. पण तो नटखट नारायण मानणार थोडीच. त्याने हट्ट धरला की तो स्वतः स्वयंपाकघरात जाऊन बघेल. श्रीकृष्ण त्या रिकाम्या भांड्यांजवळ गेले. श्रोतेहो, ज्याने संपूर्ण ब्रह्मांड आपल्या पोटात सामावून घेतले आहे, तो आज एका रिकाम्या भांड्यात अन्नाचा शोध घेत होता. शोधता शोधता त्या भांड्याच्या एका कोपऱ्याला चिकटलेला अन्नाचा एक छोटासा कण, एक भाजीचं पान भगवंताला दिसले. त्याने ते पान अत्यंत आनंदाने आपल्या मुखात टाकले आणि एक मोठी तृप्तीची ढेकर दिली. त्या क्षणी एक अघटित चमत्कार घडला. भगवंताचे पोट भरताच नदीत स्नान करत असलेल्या दुर्वास ऋषींना आणि त्यांच्या हजारो शिष्यांना अचानक जाणवले की त्यांचे पोट गळ्यापर्यंत भरले आहे. त्यांना अन्नाचा एक घासही घेण्याची इच्छा उरली नाही. ते तिथूनच पांडवांना आशीर्वाद देऊन निघून गेले. परंतु खरी लीला तर पुढेच होती. श्रीकृष्णाने द्रौपदीच्या त्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला एक दिव्य वरदान दिले. त्यांनी तिला एक असे भांडे अर्पण केले जे कधीही रिकामे होणार नव्हते. जोपर्यंत द्रौपदी स्वतः जेवण करत नाही, तोपर्यंत त्या भांड्यातील अन्न कधीच संपणार नव्हते. हेच ते सुप्रसिद्ध अक्षयपात्र. श्रोतेहो, ज्या दिवशी हे अक्षयपात्र पांडवांना प्राप्त झाले, तो दिवस होता अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. भगवंताने सांगितले की आजच्या दिवशी जो कोणी श्रद्धेने दान करेल, जप करेल किंवा नामस्मरण करेल, त्याचे पुण्य अक्षय राहील. काळ बदलला तरी त्याच्या घरातील अन्नपूर्णा प्रसन्न राहील आणि त्याचे भांडार कधीच रिकामे होणार नाही. श्रोतेहो, या कथेचा प्रत्येक शब्द आपल्या अंतःकरणाला स्पर्श करतो. अक्षय तृतीया ही केवळ तिथी नाही, तर तो कृतज्ञतेचा उत्सव आहे. या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला. या दिवशी गंगेचे पृथ्वीवर अवतरण झाले आणि याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. या दिवसाचे महात्म्य सांगताना ऋषीमुनी म्हणतात की या दिवशी केलेले दान हे 7 जन्मांच्या पापांचे क्षालन करते. पण दान म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे, तर त्यामागे असलेली भावना महत्त्वाची असते. जसा तो अन्नाचा एक कण कृष्णाने स्वीकारला, तसे आपले छोटेसे सत्कर्म देखील ईश्वराच्या दरबारी मोठे मानले जाते. श्रोतेहो, भगवान श्रीकृष्णाच्या त्या अलौकिक लीलेने पांडवांच्या जीवनातील अंधार तर दूर झालाच, पण त्या अक्षय पात्राच्या रूपाने जगाला एक शाश्वत सत्य उमजले. द्रौपदीच्या डोळ्यांतील ते आनंदाश्रू आणि पांडवांच्या चेहऱ्यावरील तो कृतज्ञतेचा भाव पाहून प्रत्यक्ष सृष्टीही नतमस्तक झाली. परंतु ही तर केवळ एका मोठ्या प्रवाहाची सुरुवात होती. अक्षय तृतीयेचा हा महिमा केवळ त्या एका पात्रापुरता मर्यादित नव्हता. भगवंताने युधिष्ठिराला जवळ बोलावले आणि सांगितले की धर्मा, हा काळ मोठा कठीण आहे, पण जो मनुष्य या तिथीचे महत्त्व ओळखून धर्माचरण करतो, त्याला काळाचे भय कधीच उरत नाही. श्रोतेहो, विचार करा, त्या तप्त वनामध्ये जिथे पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता, तिथे आता अक्षय तृतीयेच्या प्रतापाने साक्षात अन्नपूर्णा वास करू लागली होती. पण मानवी मन हे नेहमी शंकाकुशंकांनी भरलेले असते. पांडवांच्या मनात विचार आला की केवळ एका अन्नाच्या कणाने ईश्वराचे पोट भरले आणि आमचे संकट टळले, मग या दिवसाचे फळ सामान्यांना कसे प्राप्त होईल? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने एक अत्यंत गूढ आणि रसाळ रहस्य सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोतेहो, या वैशाख मासातील तृतीयेला जे तेज असते ते इतर कोणत्याही दिवशी नसते. या दिवशी सूर्याचं उत्तरायण आपल्या उच्च शिखरावर असते आणि चंद्राची शीतलताही आपल्या पूर्णत्वास जात असते. अशा या संधी प्रकाशात जो कोणी आपल्या हक्काच्या अन्नातील एक घास
आपल्या घामाच्या पैशातील एक शिक्का किंवा आपल्या माठातील 2 थेंब पाणी तहानलेल्याला देतो, त्याचे ते दान अक्षय होते. कथेचा हा भाग ऐकताना अंतःकरण भरून येते. पांडवांनी विचारले, देवा, मग या दिवशी नेमके काय दान करावे? कोणत्या दानाने मानवाचे कल्याण होईल? त्यावर श्रीकृष्णाने अत्यंत मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, ज्या काळात ज्याची उणीव भासते ते देणे म्हणजे धर्म. श्रोते हो, वैशाख महिना म्हणजे रणरणते ऊन, जमिनीला पडलेले तडे आणि सुकलेले ओठ. अशावेळी भगवंताने सांगितले की अक्षय तृतीयेला उदक कुंभदान म्हणजे पाण्याचे माठ दान करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कथेच्या ओघात आपण पाहतो की त्या वनात पांडवांनी स्वतः कष्ट करून अनेक वाटसरूंसाठी पानपोया लावल्या. त्यांनी केवळ अन्नाचा विचार केला नाही, तर तहानलेल्या पशुपक्ष्यांसाठीही जलपात्रांची सोय केली. श्रोते हो, दानाचा हा महिमा एवढा मोठा आहे की ज्यावेळी तुम्ही एका गरीबाला पाणी पाजता, त्यावेळी तो पाण्याचा थेंब प्रत्यक्ष वैकुंठात अमृतासारखा थिरकतो. अक्षय तृतीयेला गुळाचे पाणी, थंडगार जल आणि मातीचा माठ दान केल्याने पितृदोष निवारण होतात, अशी ही अमृतकथा सांगते. कथेमध्ये पुढे असा उल्लेख येतो की जेव्हा द्रौपदीने त्या अक्षय पात्रातून ऋषीमुनींना भोजन दिले, तेव्हा ती केवळ अन्न वाढत नव्हती, तर ती आपली भक्ती आणि सेवा अर्पण करत होती. भगवंताने तिला समजावले की कृष्णे, हे पात्र तुला अन्न देईल, पण जोपर्यंत तुझ्या हृदयात इतरांबद्दल दया आहे, तोपर्यंतच हे अक्षय राहील. याचा अर्थ असा की आपली संपत्ती अक्षय राहण्यासाठी आपल्या मनात दानाची भावना अक्षय असायला हवी. श्रोते हो, आजच्या काळात आपण सोने खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लावतो, पण या कथेचा मूळ अर्थ असा आहे की सुवर्ण म्हणजे केवळ धातू नव्हे, तर सुवर्ण म्हणजे चांगले विचार. या दिवशी सोन्याचे दान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण सोने हा असा धातू आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, तो कधी गंजत नाही. पण ज्याला सोने दान करणे शक्य नाही, त्याने काय करावे? शास्त्रात सांगितले आहे की त्याने सातूचे पीठ, चणे, गूळ किंवा एखादे फळ जरी मनोभावे दिले तरी त्याला राजसूय यज्ञाचे फळ मिळते. पांडवांच्या त्या आश्रमात आता रोज उत्सव होऊ लागला. हजारो लोक तिथे येऊ लागले आणि कोणीही उपाशी परत जात नसे. ही वार्ता जेव्हा हस्तिनापुरात पोहोचली, तेव्हा तिथे असलेल्या दुर्योधनाच्या मनात मत्सर निर्माण झाला. त्याला वाटले की पांडव तर वनात आहेत, मग त्यांना हे वैभव कुठून मिळाले? त्याला हे माहीत नव्हते की ज्याच्या पाठीशी साक्षात जगन्नियंता उभा असतो, त्याला वैभवाची कमतरता कधीच भासत नाही. श्रोते हो, अक्षय तृतीयेची ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही बिकट असली तरी जर तुमची श्रद्धा अढळ असेल, तर देव स्वतः तुमच्या रिकाम्या भांड्यात अन्नाचा कण शोधायला येतो. याच दिवशी भगवान परशुरामांचा अवतार झाला. जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांच्या पोटी जेव्हा हे तेज प्रकट झाले, तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर अधर्माचा नाश होण्याची नांदी वाजली. परशुरामांनी याच दिवशी आपल्या तपोबलाने समुद्र मागे सारून कोकण भूमीची निर्मिती केली, असे म्हटले जाते. विचार करा, एकीकडे श्रीकृष्णाचे अक्षय पात्र आणि दुसरीकडे परशुरामांचे अपार शौर्य. या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडल्या. याचे कारण एकच, ते म्हणजे निर्मिती. अक्षय तृतीया हा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यासाठी, नवीन संकल्प करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य कधीही निष्फळ ठरत नाही. श्रोते हो, कथा पुढे सरकते तशी ती अधिक भावूक होत जाते. वनवासाचे ते दिवस संपत आले होते, पण अक्षय तृतीयेचा तो संस्कार पांडवांच्या मनात कायमचा कोरला गेला होता. श्रीकृष्णाने त्यांना दानाचे अनेक प्रकार सांगितले. त्यांनी सांगितले की केवळ वस्तूंचे दान पुरेसे नाही, तर श्रोते हो, अभयदान हे सर्वात मोठे दान आहे. एखाद्या घाबरलेल्या माणसाला धीर देणे, एखाद्या दुःखी माणसाचे सांत्वन करणे, हे देखील अक्षय पुण्य देणारं कार्य आहे. कथेच्या या टप्प्यावर आपण हे समजून घेतलं पाहिजे की अक्षय तृतीया ही केवळ धार्मिक विधींची परंपरा नाही, तर ती माणुसकीची एक मोठी शिकवण आहे.
कथेच्या या प्रवाहात आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे प्रत्यक्ष चमत्काराची अनुभूती येणार आहे. पांडवांनी या तिथीचे पालन कसे केले, त्यांनी कशा प्रकारे जगाला दानाचा आदर्श घालून दिला आणि शेवटी या व्रताचा महिमा ऐकून प्रत्यक्ष यमराज हे कसे प्रसन्न झाले, याची रसाळ वर्णने आता पुढे येणार आहेत. भगवंताच्या या दिव्य लीलांचे स्मरण करत असताना आपल्याही मनातील द्वेष, लोभ आणि मोह यांचा क्षय व्हावा आणि सात्विक गुणांचा अक्षय साठा व्हावा, हीच या कथेची फलश्रुती आहे. श्रोते हो, कथेचा हा अंतिम आणि रसाळ भाग म्हणजे साक्षात भक्तीचा कळस आहे. पांडवांनी जेव्हा त्या अक्षय पात्राचा स्वीकार केला आणि भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार अक्षय तृतीयेचे व्रत मनोभावे पाळले, तेव्हा केवळ त्यांच्या पोटाची भूक शांत झाली नाही, तर त्यांच्या आत्म्याला एक वेगळेच समाधान प्राप्त झाले. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते की धर्मा, ज्याप्रमाणे हे पात्र कधी रिकामे होत नाही, त्याप्रमाणे या दिवशी जो कोणी सत्पात्री दान करेल त्याच्या घरात 7 पिढ्यांपर्यंत लक्ष्मी स्थिर राहील. श्रोते हो, याच काळात एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग घडला. वनामध्ये एक अत्यंत वृद्ध आणि दरिद्री ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांच्याकडे देण्यासारखे काहीही नव्हते, पण अक्षय तृतीयेचा महिमा ऐकून त्यांच्या मनातही दानाची इच्छा प्रबळ झाली. त्या वृद्ध ब्राह्मणाने आपल्या पत्नीला विचारले, प्रिय, आज अक्षय तृतीया आहे. संपूर्ण जग दानधर्म करत आहे, पण आपल्याकडे तर अर्धा भाकरीचा तुकडाही शिल्लक नाही. आपण भगवंताला काय अर्पण करणार? त्याची पत्नी अत्यंत सात्विक होती. ती म्हणाली, स्वामी, दानासाठी धन लागत नाही, तर मन लागते. आपल्या अंगणात असलेल्या त्या जुन्या माठात थोडे पाणी शिल्लक आहे. तेच आपण रस्त्यावरून जाणाऱ्या तहानलेल्या प्रवाशांना देऊया. श्रोते हो, विचार करा. ज्यांच्याकडे स्वतःला पिण्यासाठी पाणी पुरेसे नव्हते, त्यांनी ते पाणी जगाला देण्याचा संकल्प केला. त्यांनी एका झाडाखाली बसून येणाऱ्या जाणाऱ्यांना ते शीतल जल पाजायला सुरुवात केली. त्यांचा भाव इतका शुद्ध होता की प्रत्यक्ष यमराज आणि इंद्रदेव त्यांची परीक्षा घेण्यासाठी तिथे आले. पण त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून देवही थक्क झाले. भगवंताने त्याच रात्री त्यांच्या झोपडीचे रूपांतर एका सुंदर भवनात केले आणि त्यांच्या घरातील अन्नाची भांडी अक्षय केली. ही कथा आपल्याला सांगते की अक्षय तृतीयेला दानाचे परिमाण महत्त्वाचे नाही, तर त्यामागील त्याग महत्त्वाचा आहे. श्रोते हो, अक्षय तृतीया ही तिथी 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानली जाते. कथेच्या ओघात आपण पाहतो की याच दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारताचे लेखन करण्यास प्रारंभ केला आणि गणपती बाप्पाने आपल्या लेखणीने ते शब्दबद्ध केले. ज्ञानाचा हा अक्षय प्रवाह याच दिवशी सुरू झाला. म्हणून या दिवशी विद्यार्जन करणे, ग्रंथदान करणे हे देखील महापुण्य मानले जाते. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, पार्था, या दिवशी जो कोणी माझ्या नावाचा जप करेल त्याला पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल. श्रोते हो, आपण अनेकदा विचार करतो की अक्षय तृतीयेला फक्त सोनेच खरेदी करावे का? पण ही कथा सांगते की सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे ते म्हणजे वेळ. या दिवशी एखाद्या अनाथाश्रमात जाऊन वेळ देणे, एखाद्या भुकेल्या प्राण्याला चारा घालणे किंवा वृक्षारोपण करणे हे देखील अक्षय सोन्यासारखेच झळाळणारे पुण्य आहे. कथेच्या शेवटी जेव्हा पांडवांचा वनवास संपला आणि त्यांनी हस्तिनापूरचे राज्य पुन्हा प्राप्त केले, तेव्हा त्यांनी विसरले नाही की त्यांच्या यशाचा पाया हा त्या एका अक्षय तृतीयेच्या दिवशी घातला गेला होता. युधिष्ठिराने राज्याभिषेकानंतर दरवर्षी ही तिथी एका मोठ्या उत्सवासारखी साजरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी ठिकठिकाणी विहिरी खोदल्या, बागा जावल्या आणि गरिबांना वस्त्रांचे दान केले. श्रोते हो, या दिवशी वस्त्राचे दान करणे म्हणजे स्वतःच्या लज्जेचे आणि सन्मानाचे रक्षण करण्यासारखे आहे. जे लोक या दिवशी छत्री, पादत्राणे म्हणजे चपला किंवा पंखा दान करतात, त्यांना यमलोकाच्या तप्त वाळवंटात शीतल छाया मिळते, असे पुराणात वर्णिले आहे. आता या कथेच्या समारोपाकडे वळताना आपण हे जाणून घेतले पाहिजे की या व्रताची फलश्रुती काय आहे.
जो मनुष्य अक्षय तृतीयेची ही कथा श्रवण करतो त्याला अकाल मृत्यूचे भय राहत नाही. त्याच्या घरातील कलह मिटतात आणि लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहतो. द्रौपदीने ज्या श्रद्धेने कृष्णाला साथ घातली तशीच श्रद्धा आपल्या मनात असायला हवी. श्रोते हो, आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण कदाचित पांडवांसारखे वनात नसू, पण आपल्या मनातील विचारांच्या वनात आपण अनेकदा हरवतो. अशावेळी अक्षय तृतीयेचा हा विचार, हे दान आणि हे भगवंताचे स्मरण आपल्याला मार्ग दाखवते. या पवित्र दिवशी आपणही एक संकल्प करूया. केवळ स्वतःसाठी वैभव मागण्यापेक्षा सर्वे भवन्तु सुखिनः. या भावनेने जगासाठी काहीतरी देण्याची वृत्ती जोपासूया. श्रीकृष्णाने अक्षय पात्रातून जो अन्नाचा कण ग्रहण केला तो आपल्या सर्वांच्या भक्तीचा कण असावा. ही कथा येथे समाप्त होत असली तरी त्यातून मिळणारी शिकवण आपल्या जीवनात अक्षय राहो. ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह निरंतर वाहत राहतो तसाच तुमच्या आयुष्यात सुखाचा, समाधानाचा आणि समृद्धीचा प्रवाह अक्षय वाहत राहो, हीच त्या जगदीश्वराच्या चरणी प्रार्थना. श्रोते हो, अशा प्रकारे ही अक्षय तृतीयेची महात्म्य कथा, श्रीकृष्णाच्या लीलेचे वर्णन आणि दानाचे महत्त्व सांगणारा हा प्रसंग संपन्न झाला. ही रसाळ कथा आपल्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना नक्की ऐकवा, जेणेकरून त्यांच्याही जीवनात अक्षय पुण्याचा उदय होईल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. भगवान श्री कृष्णचंद्र की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शुभम भवतु, कल्याणमस्तु.